मी तसं इथून नाही का लवकर निघालो लग्नातून, कारण लग्न नाही का खूप अंदर होतं आणि जर संध्याकाळ जर झाली असती तर हो एकदम जुन्या पद्धतीचं लग्न आहे, जसं एकदम 10-15 वर्षा पहिले होत होतं ना, नवरीच्या घरून लग्न होतं तर गावाच्या अंदरून. माझा नवीन म्हणजे मित्र जुना, राम राम, मित्र जुनाच आहे, पण आज आम्ही फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये आलेला आहे. गाड्या चक्कर होतं, स्पीड ब्रेकर नाही दिसला. तो अभी शादी वाला मौसम है और सब लोग शादी कर रहे हैं, मतलब मेरे सारे फ्रेंड्स लोग अभी शादी कर रहे हैं. मैं भी कर लूँगा, वो शादी करने के लिए ना बहुत टाइम है मुझे, 25-30 साल है शादी करने के लिए. तो इसी बात को मद्देनज़र रखते हुए आज मैं जा रहा हूँ एक अपने बचपन के फ्रेंड की शादी में. सो शादी में बहुत फन होने वाला है, मस्ती होगी. आपको तो पता ही होगा भाई शादी में क्या और क्या होता है. तो अभी चलिए गाइस, मैं आपको दिखाता हूँ मेरे दोस्त की शादी. प्रॉपर ट्रेडिशनल ट्रेंड में होने वाली है शादी, बहुत अलग होने वाली, गाँव में है बोलते शादी. तो अभी जाके देखते हैं वहाँ का कैसा सीन है, कैसा है, क्या है. और आज मेरे ब्लॉग में एक नया चेहरा भी आने वाला है जो मेरा बहुत पुराना दोस्त है, तो उससे भी आपको मिलाएंगे. तो फटाफट से अभी रेडी होता हूँ, उन्हें थोड़ा सा बाकी है रेडी होना, रेडी होते हुए निकलते हैं यहाँ से. मैं घर से निकल गया हूँ और मेरा फ्रेंड भी मेरे साथ है जो पीछे बैठा है मेरे. तो अभी हम लोग जा रहे हैं शादी में. शादी नागपुर से 60 किलोमीटर दूर एक छोटे से गाँव में. तो अभी हम जाके देखते हैं वहाँ पे. म्हणजे घरून मी निघालो आणि त्याच्यानंतर हा माझा नवीन म्हणजे मित्र जुना, राम राम, मित्र जुनाच आहे, पण आज आम्ही फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये आलेला आहे. तर आज मी असं ठरवलं की आज ब्लॉग हिंदीमध्ये नाही तर मराठीत बनवा, आणि आज जे पण काही आहे सर्व मराठी मीडियम म्हणजे मराठी ट्रेडिशनलनुसार चालणार आहे, त्यामुळे मी मराठीत आज ब्लॉग बनवणार आहोत. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो, समोर अजून 20 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. आणि हा जो बागचा परिसर बघा तुम्ही, पूर्ण जंगलवाले एरिया आहे. आणि साहेब आपले पहिल्यांदा आले या साईडला, त्यांना पण पूर्ण रोडच्या मजा देत जाणार. तर एन्जॉय करा माझ्या ब्लॉग. मग समोर लग्नात का होणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार मी, तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. चला आपण जाऊया. ओहे शाळेच्या चक्कर होतं, स्पीड ब्रेकर नाही दिसला. मित्रांनो आपण पोचलेलो आहोत गावामध्ये, इथून अजून 9 किलोमीटरवर आहे गाव. आता हा गावचा जो हा कच्च्या रोडवर आम्ही चालून राहिलो. आता गाडी पंक्चर होण्याची सगळ्यात जास्त भीती आहे इथे गावामध्ये, काही पण घुसून गेले टायरमध्ये. तर आम्ही पोचणार आहोत थोड्या वेळाने. तर आजच्या ब्लॉगमध्ये तर काही मी मोठं ब्लॉगिंग तुम्हाला काही दाखवली नाही आहे, कारण आज आम्ही लग्नाला चाललो तर म्हटलं पूर्ण लग्नाच्या बद्दलच सांगून देणार. तर आज जो आहे ऑफ रोड आहे पूर्ण इथनं, तर बघू शकता तुम्ही. असा या रोडने तर आम्हाला जाणार आहे, जंगलामधून जाणार आहोत आम्ही. थोडा मजा येत ना. आजचा जो मोसम आहे ना एकदम सायलेंटमध्ये आहे, तर खूप चांगली गोष्ट झाली आहे. नाही तर ऊन असती ना खूप त्रास झाला असता. ऊन आहे पण तेवढी नाही आहे जेवढी पाहिजे, थोडी सायलेंटमध्ये आहे ऊन. आणि जे आजूबाजूचे जे नेचर आहे ते एकदम मस्त दिसून राहिलं आहे. असं लग्न तर घरूनच आहे म्हणते, असं कोणतं हॉल सेलिब्रेशन वगैरे काही आहे नाही तिथे, घरून लग्न होणार आहे. तर पाहूया आता कसं राहते लग्न ते. मी पण पहिल्यांदा कोणत्या गावामध्ये लग्नाला चाललोय. ओ रोड बहुतच खराब आहे. आम्ही दोघंच आहोत रोडावर, बाकी कोणी तिथून जरा लांब आहे. पूर्ण विवेचा साईड.
अतिशय अंदर आहे. अरे आणि हा का रोड आहे. आता आम्ही पहाडावरनं खाली उतरत आहोत. म्हणजे आतापर्यंत आम्ही पहाडावर होतो, मला माहीतच नाही. आता आम्ही पहाडावरून खाली उतरून राहिलो. आई मजा आ रहा है, पर शादी में जाने से अच्छा तो ये सफर का मजा आ रहा है. और शायद ते असं गाव. चला करूया एन्जॉय. पोचतच आलोय आम्ही. गाव थोडं डीप मध्ये आहे. हा पेट्रोल भरायसाठी पुढे झालं. गावातच भेटते पेट्रोल. गावात हो ब्लॅक मध्ये. म्हणजे असं पेट्रोल पंप काही नाही. कोणत्या बी गावात जाशील ना तू तर ब्लॅक मध्ये पेट्रोल भेटून जाते. जास्त रेट देत. हा डबल. आपण पोचलोय. हे बघू शकता तुम्ही गावचं पूर्ण कसं राहते. खाली जागेमध्ये मंडप बनवून टाकलेला आहे. तिथेच आपलं लग्न चालू आहे. मस्त आहे. आणि हे बघा सगळ्यात बढिया टॅलेंट तिथे आहे. जिथे लग्न तिथेच दुकान चालू करून टाकलं काकांनी आपलं. तर आता आपण थोड्या वेळाने अंदर जातोय आणि दाखवतो पूर्ण. लग्न सध्या चालू व्हायचं आहे. नवरदेवच यायचं आहे. आम्ही पहिले येऊन गेलो. हा एक गाव आहे अडे गाव म्हणून असं गाव आहे. जिथे आपण आलो आहे. नागपूरपासून 60 किलोमीटरच्या अंतरावर पडते हे गाव. जसं आम्ही थांबली इथे गाडी लावली माझी. आता जातोय थोडंसं फिरून येतो गाव. आपण पोचलेलो आहोत लग्नामध्ये. समोर नवरदेवची वरात चाललेली आहे. इकडे लग्न होणार आहे. एकदम जुन्या पद्धतीचं लग्न आहे. जसं एकदम 10-15 वर्षा पहिले होत होतं ना, नवरीच्या घरून लग्न होत होतं गावाच्या अंदरून. सेम तसंच लग्न आहे एकदम जुन्या पद्धतीचं. आणि ते बघू शकता नवरदेवची वरात तिकडनं येऊन राहिलेली आहे. तर आम्ही एन्जॉय करायला बहुत वेळ खूप कमी भेटते. आता का सर्वजण हॉल ठरवून टाकते ना, आता डेस्टिनेशन वेडिंग ठरवून टाकते ना, बस लग्न करते ना मोकळे होऊन जाते. पण हे असे लग्न पाहायला खूप कमी मिळते. तर आम्ही जास्त तेच एन्जॉय करायसाठी आलो इकडे. 60 किलोमीटर दूर. नागपूरपासून आम्ही 60 किलोमीटर अंतरावर आलो. नवरदेवाची वरात आहे. तर आम्ही पण थोडंसं डान्स वान्स थोडंसं एन्जॉय वगैरे करणार आता. तर नवरदेवाचे मित्र आहोत, काही ना काही तर करणं पडेलच. तुम्ही बघू शकता नवरदेव आपल्या जागेवर आलेला आहे. आणि हे पूर्ण ट्रेडिशनल टाईप शादी आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने मराठी याच्यामध्ये ते सर्वजण बसले आहे इकडे. म्हणजे बस एवढ्या याच्यामध्येच पूर्ण खेळ झालेला असं समजा. हे प्रॉपर इंडियन कल्चरवाली शादी आहे, जे पहिल्याच्या जमान्यामध्ये होत होती. आता तर सध्या नाही होत. आता सर्वजण मॉडल जमाना आलेला आहे. त्यामुळे आपल्या इकडे जे लग्न होतात ना त्यात फक्त तांदूळ देतात, पण याच्यामध्ये तांदूळ सगळ्यात ज्वारी पण राहतात. हे प्रॉपर अक्षदी आणि ते हळदीने भिजवलेले. आता हे आम्हाला नवरदेवच्या अंगावर टाकायचं आहे. आणि हा मुलगा वाटून राहिला आहे. आपल्या इथे दरवाजावरच पॅकेटमध्ये बांधून मिळते. इथं तसं नाही राहत. लग्न चालू झालेलं आहे. लग्न हो भेटलं.
तर जेवण स्टार्ट झालेलं आहे, लग्न संपलं आपलं. मी जास्त काही घेतलं नाही, हे सर्व जेवायला होतं मस्त बढिया. डाळ भाजी आहे, वांग्याची भाजी, भात, वरण, जिलेबी, काकडी, गांजर वगैरे. तर 6 मंडप आहे इथला पूर्ण. तर आता झालं आहे आपलं जेवण, झालं आहे, सर्व कामं निपटले. जास्त वेळ काही थांबवून नाही म्हटलं, गरमी खूप होत आहे, त्यामुळे तर आम्ही इथून निघून राहिलो. आणि गर्मीनं हाल तर तुम्ही पाहिलंच असं कसं झालं आहे माझ्या. हे गाव आहे पूर्ण इथलं. तर निघून राहिलो आम्ही आता इथनं. भेटूया घरी जाऊन तुम्हाला, किंवा रस्त्यामध्ये काही नवीन घडलं ते दाखवासाठी. चला लेट्स गो. मित्रांनो, आता रस्त्यात जाता जाता आमचा एकदम अचानक प्लॅन बदलला. आम्ही आता आलो आहे झिलपी लेकमध्ये, जे रस्त्यातच लागते आम्हाला घरी जाता जाता. तर एक वेळेस मी आलो होतो झिलपी लेकमध्ये, ते तुम्हाला तिकडलं साईडचं पोर्शन दाखवलं होतं सर्व. आज आपण इकडून, तसं उन्हाळा चालू आहे तर त्यामुळे तलावात पाणी खूप कमी आहे. हे मस्त बनवलेलं आहे इकडे, सीन एवढं जबरदस्त आहे. वो मंदिर दिखाया था मैंने, मेरे एक पहले वाले ब्लॉग में दिखाया था, जब हम लोग वाटरफॉल देखने गए थे ना, तब उस वाले ब्लॉग में मैंने आपको दिखाया था. मराठी में हिंदी मिक्स हो ही जाती है, कुछ भी करो. एकदम शांति शांति सा माहौल आहे. घंटी एकदम शांति शांति सा माहौल आहे. घंटी मंदिरात वाजत आहे, बट ऐकू आम्हाला इथे येऊन राहिली आहे. आणि काही लोक आहे जे तलावामध्ये मछल्या पकडायसाठी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही मछली. आपण पण जेव्हा तिथे मछली पकडायला असं काही नाही. जायचा रस्ता कुठे नाही, तिकडनं. मी आलो आहे घरी. खूप लंबा सफर होता, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात थकून गेलो मी. आता थोड्या वेळ आराम करणार. तर बस एवढंच होतं. मी तसं इथून नाही का लवकर निघालो लग्नातून, कारण लग्न नाही का खूप अंधार होतं. आणि जर संध्याकाळ जर झाली असती तर कसं झालं असतं, पूर्ण जंगलाच्या अंदरून जायचं होतं. तर आम्ही बाईकवर होतो, त्यामुळे जास्त रिक्स नाही घेतला, लवकर तिथून निघालो. आणि आता 6-6:30 झाले मी घरी आलो. आता पाहतो आता काय समोर काय करायचं आहे. अनुराग आल्यावरच सर्व डिसाईड होणार. तर तुम्ही बस पहा कंटिन्यू. काही आज फन करायचं आहे आपल्याला, करूया.